आज देशात पहिल्यांदा बोरिवलीमध्ये 10,000 झाडांचं AI आणि लेडर टेक्नॉलॉजीच्या मार्फत स्मार्ट असेसमेंट होणार आहे। तुम्ही माझ्या मागे ही मशीन बघू शकता। 20 किलोमीटरच्या स्पीडने ही गाडी रस्त्यावर चालेल। रस्त्यावरच्या झाडांचं स्कॅनिंग होईल, ते कुठल्या प्रजातीचं आहे त्याचा उल्लेख होईल, झाड किती जुनं आहे, त्याचं हेल्थ काय आहे, ते टिकवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, असं त्याचं हेल्थ कार्ड 15 दिवसांनी आम्हाला प्राप्त होईल। हा सगळा डाटा बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रॉपर्टी असेल आणि त्याच्यानंतर झाडांची किती छाटणी करायची किंवा त्यांच्यावर काय उपचार करायचं ही एक कमिटी बघून त्याचा विचार करेल। हा प्रकल्प पायलट प्रोजेक्ट आहे। हे सुरू करण्यासाठी आमचे सहकारी संजय पांडेजी याने पुढाकार घेतला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी बोरिवलीमध्ये हा पायलट प्रोजेक्ट करण्यासाठी आम्हाला संधी दिली। सर आज हा प्रोजेक्ट तुम्ही आणलाय, पण आता पावसाळ्यामध्ये वाढी वाळत होतं आणि त्यामध्ये आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये झाडं देखील पडतात आणि त्याच्यामुळे मोठी माणसं देखील पडली आहेत, मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते। त्याचा फायदा होईल या मशीनवर? झाडं मातीत लागली पाहिजे। मुंबईत मोठ्या प्रमाणाने CC रोड आहेत, डांबरी रोड आहेत आणि अनेक वेळा कॉन्ट्रॅक्टर दुर्लक्ष करतात आणि झाडाच्या चारू बाजूला सिमेंट लावून टाकतात। त्यामुळे त्या झाडाचं आयुष्य कमी होतं, ते झाड मरतं किंवा कोणावरती पडतं आणि म्हणून आम्ही लक्ष घालून झाडाच्या चारी बाजूला माती असेल ज्यामुळे पाणी खालती जाईल याची दक्षता घेतली आहे। पण असेसमेंट नंतर जर लक्षात आलं की झाड जगणं कठीण आहे तर त्याच्यावरती काय उपाय करायचं हे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी घेतील आणि या डेटाचा उपयोग करून असे हादसे की झाड पडलं आणि म्हणून माणसाची मृत्यू झाली आहे हे अवॉइड करता येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।